काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण, जमीन अधिग्रहण आणि राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली। ओबीसींची संख्या कमी दाखवली जात असल्याचा आरोप करत कायद्याच्या चौकटीत ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली। जमीन अधिग्रहणात सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी होत असल्याचा दावा करत राज्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे वडेट्टीवार म्हणाले। शरद पवार गटातील नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटींवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। तसेच राज्यातील बोगस शाळांवर कारवाई आणि शिक्षक भरती करण्याची मागणी करत शिक्षण विभागावरही त्यांनी निशाणा साधलाय। आज चंद्रपूरला मंडल यात्रेचा समारोप होत आहे आणि या यात्रेमध्ये आता आजच्या शेवटच्या समारोपाला मोठ्या संख्येने लोक समावेश होणार आहे। ही मंडल यात्रा जातनिहाय जनगणना ओबीसीची व्हावी यासाठी ही यात्रा काढली गेली होती। दुसऱ्या टप्प्याची जनगणना ही 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। त्याचं राजपत्र सुद्धा सरकारने काढलं, पण त्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा कालम नाही। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करू, परंतु मला त्यामध्ये कुठेही तथ्य दिसत नाही किंवा त्यामध्ये काही पुढे जाताना गाडी सरकताना दिसत नाही। याचा अर्थ असा आहे की या सरकारची, केंद्र सरकारची, मोदी सरकारची नियत ही ओबीसीची स्वतंत्र जात जनगणना करायची नाही। यासाठी ही यात्रा करून जनजागृती करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। पुढच्या टप्प्यामध्ये प्रचंड देशभर आंदोलन उभं करावं लागेल। आमची खरी लोकसंख्या कळली पाहिजेत, आमच्या हिस्साचं आम्हाला मिळालं पाहिजे, बजेटमधून मिळालं पाहिजे, आरक्षणात मिळालं पाहिजे, ज्या सोयी सवलती आहेत त्या मिळाव्यात आणि खरी संख्या ओबीसीची कळावी। कारण आता जो एम्पिरिकल डाटाच्या निमित्तानं जे काही वेगवेगळे आयोग नेमून ओबीसीची संख्या काढण्याचं काम सुरू आहे ते सगळं बोगस आहे। ते भांडे आयोगापासून सगळं बोगस आहे। कारण ज्यावेळेस 1931ला जनगणना झाली त्यावेळेस ओबीसीची संख्या ही 52% गृहीत धरली, 52%। मग आता 39%, 38% कशी येईल? त्यामुळे कोणी म्हणतात 32%, 36% दाखवत आहेत। आमची लोकसंख्या 52%च्या वर आहे आणि म्हणून आम्हाला 60%च्या आसपास लोकसंख्या असल्यामुळे बजेटमधून सुद्धा ओबीसीसाठी 60% वाटा मिळावा। स्वतंत्र हॉस्टेल निर्माण व्हावेत, महाज्योतीला 1000 कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि ओबीसी महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी मिळावा। परदेशी स्कॉलरशिपची संख्या विद्यार्थ्यांची वाढावी। स्कॉलरशिप 100% विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजेत। शैक्षणिक स्कॉलरशिप असेल, फॉरेन स्कॉलरशिप असेल, राज्यस्तरीय असेल। आणि यासाठी आजचा हा एल्गार आहे आणि चंद्रपूरमध्ये त्याची समाप्ती होऊन नव्या आंदोलनाची घोषणा सुद्धा आज आम्ही तिथे करणार आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।